शुभ सकाळ. कसे आहेत सगळे? एकदम आनंदात ना? आनंदातच असायला हवे. आजचा दिवस सगळ्यांना सुखा समाधानाचा, आरोग्याचा आणि छान उत्साहाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. आज ना मला खूप घाई आहे. चला मी आजचं तुम्हाला माझं रुटीन शेअर करते. आज मिस्टरांना ना लवकर जायचे होते, त्यामुळे फटाफट उपीट तयार करायला घेतले. ही जी वेळती दिसते ना ती मला भाऊजींनी करून दिलेली आहे. हां, मला चॉपरपेक्षा पण त्याच्यावरती कटिंग फटाफट जमते. उपीट करायचे होते. जिरे, मोहरी, कढीपत्ता, मिरची, शेंगदाणे आणि प्रेमाचा तडका असं उपीट केलं ना सगळ्यांना आवडतं. मलाही उपीट खूप आवडतं. उपीटाचा वास दरवळला की भूक आपोआपच दुप्पट होते. सगळं छान भाजून तयार करून घेतलं आणि छान उकळतं पाणी त्याच्यामध्ये टाकलं. चला मग उपीट खायला. छान छान साधेपणातली खरी चव. उपीट म्हणजे सकाळची सुरुवात. मिस्टरांना ऑफिसमध्ये लवकर जायचं होतं, त्यामुळे ते म्हणाले नाश्ता मी ऑफिसमध्येच करीन. त्यामुळं मग भेंडीची भाजी, भाकरी, शेंगदाण्याची चटणी, सलाड आणि उपीट हे सगळं टिफिनमधून पॅक करून दिले. आता पूजा करायला घेतली. सगळं काम आवरलंय. मला शांततेनं असं जास्त वेळ घेऊन पूजा करायला आवडते. देवापुढे नतमस्तक होताच मनाला शांततेचा आणि समाधानाचा स्पर्श होतो. पूजा म्हणजे केवळ विधी नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि मनशांतीचा सुंदर संगम आहे. जेव्हा आपण उदबत्ती लावतो तेव्हा सारं घर कसं असं भक्तिमय होऊन जातं. रांगोळी काढायची होती, त्यामुळे फटाफट झाडून वगैरे घेऊन रांगोळी काढायला घेतली. रांगोळीमुळे कसे अंगणाचे पावित्र्य वाढते. छोटीशी का असेना, पण ती काढल्याशिवाय ना मला चैनच नाही पडत. स्कूललाही जायची घाई असते, त्यामुळं कलर भरायला मला म्हणावा तसा वेळ नाही मिळत. मग फटाफट त्याच्यावरती हळदी कुंकू लावून घेतले. उंबऱ्यालाही हळदी कुंकू लावून घेतले आणि मग बाकीची कामं माझी वाट बघतच होते. कपडे, भांडी हे सगळं आवरून मी स्कूलला जायला तयार झाले. स्कूलवरून आल्यानंतर आम्हाला संध्याकाळी बड्डेचे आमंत्रण होते. आमच्या शेजारीच राहतो राघव, त्याचा बड्डे होता. मग काय, सगळ्या बच्चे कंपनीची पार्टी होती आणि त्यामुळे त्यानिमित्ताने आम्हा मैत्रिणींची ही चंगळ. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. या सगळ्या माझ्या मैत्रिणी. आमच्या बिल्डिंगमध्ये सगळे सपोर्टिव्ह आहेत, एकमेकींना खूप मदत करतात. हे असं टीमवर्क केलं ना कोणालाच थकवा येत नाही. सँडविच, फ्रेंच फ्राईज, बड्डे केक आणि चॉकलेट्स असा बेत होता. सगळ्या बच्चे कंपनीनं आणि आम्ही पोट भरून सँडविच वगैरे खाल्ले. पण बड्डे बॉयनीच काय खाल्ले नाही, कारण त्याचं पोट सगळ्या गिफ्टनीच भरून गेलं होतं. एवढे सारे गिफ्ट बघून एवढा छान तो आनंदी झाला होता की त्याला काय करू आणि काय नको झालं होतं. राघव, तुझ्या चेहऱ्यावरचं हे निरागस हसू कायम असंच फुलत राहू. तुझ्या प्रत्येक स्वप्नाला यश लाभो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा राघव. अशा लहान मुलांच्या बड्डेला आपल्यालाही किती मजा येते ना. मीही असे बड्डेच खूप मिस करते. पण आता मुलं मोठी झाली ना, त्यामुळे असे आपण सेलिब्रेट नाही करू शकत. हे होतं आजचं माझं रुटीन. तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा. हां, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.